नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आपणच बनवणार आहोत चिकन ब्लॅक पेपर। तर ते कसं बनवायचं आहे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, चिकन घेतलेलं आहे आपण, हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मीठ आणि व्हिनेगरने आपल्याला ते धुवायचं, म्हणजे त्या चिकनचा जो उग्रवास असतो तो निघून जाईल। आणि त्याच्यासाठी आपल्याला जो मसाला करायचा आहे त्यासाठी आपण वापरणार आहे बडीशेप, जिरे आणि ही काळी मिरी। तर हे काळी मिरी मधलं चिकन आहे, पण त्याला बोलतात ब्लॅक पेपर चिकन। तर आता सगळ्यात आधी मी हे धुवून घेते। तर धुताना ह्याच्यात मी थोडं मीठ टाकून घेऊया आपण आणि याला छानपैकी धुवून घेऊया। 2 ते 3 पाण्यातून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय। तर इकडे आपलं हे जे चिकन आहे हे धुवून झालेलं आहे। आता ह्याला मॅरिनेशन करायचं आपल्याला। त्यासाठी इथे अर्धा चमचा मी इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। शिवाय थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये, थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर आपण अगदी थोडंसं घेतलेलं आहे, कारण आपण काळी मिरी टाकणार आहे ना त्याच्यामुळे। नाही मग कसं खूप जास्त स्पायसी होईल, काळी मिरीला खूप जास्त तिखटपणा असतो ना त्याच्यामुळे। आता हे छानपैकी आपण मॅरिनेट करून घेऊ। आता हे ना आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता हे अर्धा ते पाऊण तास आपण एक साईडला ठेवून घेऊ, म्हणजे छान ह्याच्यामध्ये मीठ वगैरे जे आहे ते व्यवस्थित पुरेल। तर आहे ना आपल्याला जे हे काळी मिरी, बडीशेप आणि जिरे जे आहे छानपैकी भाजून घ्यायचे तव्यावरती। तर आता आपण तवा गरम होतोय, आता ते भाजून घेऊया। अगदी काही 2 ते 3 मिनिटं त्याला छान असं सॉटे करून घेऊया आपण, म्हणजे थोडंसं लालसर असं त्याचा फ्लेवरच्या भाजल्यानंतर खूप जास्त छान असा फ्लेवर येतो। आता हे छानपैकी आपलं भाजून झालेलं आहे, ते आता आपण काढून घेणार। तर आता हे आपलं भाजून झालेलं आहे, थोडंसं थंड होऊन देऊया आणि मग आपण छान असे बारीक स्मूथ पेस्ट करून घेणार आहे, म्हणजे वाटून घेणार आहे। तर इकडे आपले हे चिकन व्यवस्थित अर्धा ते पाऊण तास छान मुरलेलं आहे। तर इथे आपण पॅन ठेवलेला आहे, पॅन मध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। तर आता आपण तेल टाकून घेऊया। तर आता आपण त्याच्यात टाकलेलं आहे हे 3 कांदे आपण उभे चिरलेले आहेत, हे आपण छान तेलावरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। आता कांदे आपण छान असे गोल्डन ब्राऊन परतून घेऊया तेलावरती। तर इकडे आपला कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कढीपत्त्याची पानं। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 ते 1.5 चमचा आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। आपण मॅरिनेशन मध्ये सुद्धा टाकलेली आहे, त्याच्यामुळे मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आता हे छानपैकी आपण परतून घेऊया। तर आता आपण ह्याच्यामध्ये जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे, बडीशेप, जिरे आणि काळी मिरी, तो आपण टाकून घेणार आहे। तुम्ही वाटायच्या ऐवजी नुसतं ठेचून जरी घेतलं तरी सुद्धा चालेल। आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। आता आपण
याच्यामध्ये टाकणार आहे या 2 अशा उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आता हे जे मॅरिनेट केलेले चिकन जे आहे ते आपण टाकून घेणार. आता हाय फ्लेमवरती आपल्याला हे जरा 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. नुसतं चिकनच्या वाफेच्या पाण्यामध्ये नाही शिजवायचं, त्यामुळे चिकन चामट होईल. आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे आणि त्याला झाकण बंद ठेवून आपण छान शिजवून घेणार आहे. तर आता आपण वाफ काढून घेतलेली आहे 15 ते 20 मिनिटं. आता आपण झाकण काढून घेऊया आणि इकडे बघा आपलं छानपैकी असं ब्लॅक पेपरवाला चिकन रेडी झालेलं आहे. आता त्याच्यावरती आपण टाकणार आहे चवीप्रमाणे हे म्हणजे अद्रक टाकून घेणार आहे, थोडीशी कसुरी मेथी, त्याच्याने छान असं फ्लेवर येईल आणि वरून थोडीशी कोथिंबीर. तर इकडे आपले चिकन ब्लॅक पेपर रेडी झालेलं आहे. दिसायला खूप असं टेम्पटिंग दिसतं. तर अशा प्रकारे आपलं हे ब्लॅक पेपर चिकन रेडी झालेलं आहे. अगदी सिंपल असं आहे, काही त्याला झंझट नाही, वाटत नाही, काही नाही. फक्त थोडंसं आपल्याला मसाला रेडी करायचा आहे. तर अगदी पटकन असं होणारं हे ब्लॅक पेपर चिकन आहे आणि दिसायला देखील खूप सुरेख दिसते आणि सुगंध देखील छान असं येतोय, त्यामुळे खायला खूप टेस्टी लागेल. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत मस्त खा आणि सुदृढ राहा.